PFRDA तर्फे कृषी व संलग्न क्षेत्र तसेच ग्रामीण ज्ञान उद्योगासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टम जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन 15 मे 2026 रोजी बेळगाव येथे करण्यात आले. शहरातील रॉयल रिट्स हॉटेल येथे झालेल्या या कार्यक्रमात शेतकरी, कृषी क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधी, बँक अधिकारी तसेच विविध संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची स्वागतपर ಪ್ರಸ್ತಾವನಾ ಲೀಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಪ್ರಶಾಂತ್ ಘೋಡ್ಕೆ यांनी केली. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ರೈತರಿಗೆ ಆಗಲಿ ಭಾರತದ ಎಲ್ಲಾ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಪೆನ್ಷನ್ ಒಂದು ಸಿಗುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದವರು. ಸೊ ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇವತ್ತು ಮುಂದಿನ ನಿಮಗೆ ಏನು ನ್ಯೂ ಪೆನ್ಷನ್ ಸ್ಕೀಮ್ ಅಂತ ಏನಿದೆ ಅದ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಲೀಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಫೀಸ್ ಇಂದ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಎಲ್ಲಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಜೊತೆ ಕೋಆರ್ಡಿನೇಟ್ ಮಾಡಿ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಈಗಾಗಲೇ PFRDA ದಿಂದ ಒಂದು ಅಟಲ್ ಪೆನ್ಷನ್ ಯೋಜನಾ ಅಂತ ಒಂದು ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ತಾವು ಸಹಕಾರದಿಂದ ಒಳ್ಳೆ ಸಕ್ಸಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದೇ ತರ ಇದು PFRDA ದಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಸ್ಕೀಮ್ ಇದೆ, ಇದು NPS ಅಂತ ನ್ಯೂ ಪೆನ್ಷನ್ ಸ್ಕೀಮ್. ಸೊ ಇದು ಏನ್ ಸ್ಕೀಮ್ ಇದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಅವರು PFRDA ದಿಂದ ಅವರು ಬಂದಾರೋ, ಅವರು ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ದು ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ನಾವು ಗವರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದಿಂದ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಸರ್ವಿಸ್ ಜನ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ 60 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ಪಿಂಚಣಿ ಸಿಗ್ತೈತೆ. ಆದ್ರೆ ನಮಗೆ ರೈತರ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಪಿಂಚಣಿ ನಾವು ಯಾವ್ದಾರ ಪಿಂಚಣಿ ಪಡಿಬಹುದು, ಈ ಪಿಂಚಣಿ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಈಗಿಂದ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಂದ್ರೆ ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಂತ ಮಾಡ್ಬೇಕಂತಿರ್ತದೆ. ಇವತ್ತು ಹುಟ್ಟಿದ ಕೂಡಲೇ ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಮಾಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ NPS ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಾವು ಮಗ ಹುಟ್ಟಿದ ಕೂಡಲೇ ಇದ್ರೆ ನಾವು ಮುಂಚಿತವಾಗಿ ಏನಿತ್ತು ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಅಂದ್ರೆ 60 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ನಾವು ರಿಟೈರ್ಡ್ ಆಗ್ಬೇಕಂತ ವಿಚಾರ ಇತ್ತು. ಬಟ್ ಆ ತರ ಇಲ್ಲ. ಸೊ ಯಾವುದು ನಾವು ರಿಟೈರ್ಡ್ ಆಗಿನ ಮುಂಚೆ ನಾವು 60 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ನಮಗೆ ನಾವೇನ್ ಆದಾಯವನ್ನು ಗಳಿಸಿರ್ತೀವಿ ಅದರಾಗಿಂದ ನಾವು ಉಳಿತಾಯ ಮಾಡಬೇಕು. ಇವತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷರತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಸಾಕ್ಷರತೆ ಅಂದ್ರೆ ನಾವೇನ್ ಬರಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಸಾಕ್ಷರತೆ ಅಂತೀವಿ, ಆದ್ರೆ ಆರ್ಥಿಕ ಸಾಕ್ಷರತೆ. यावेळी संयुक्त कृषी संचालक HD कोलेकर, PFRDA चे मुख्य महाव्यवस्थापक आशिष कुमार, उपमहाव्यवस्थापिका डिंपल मित्तल, केनरा बँक SLBC चे सहायक महाव्यवस्थापक G शिवशंकर, नबार्ड चे DDM श्री अभिनव यादव, केनरा बँक प्रादेशिक कार्यालयाचे सहायक महाव्यवस्थापक श्री J परमेश्वर, कर्नाटक ग्रामीण बँक प्रादेशिक कार्यालयाचे सौ सॅन्ड्रा तसेच युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक प्रमुख श्री नितीन गोंडाचे आदी मान्यवर उपस्थित होते. इस स्कीम में चुनना नहीं केवल जुड़ना है. तो यू डोंट हैव टू सेलेक्ट, यू ओनली हैव टू कनेक्ट. नेक्स्ट कर दीजिए, तो डिफॉल्ट हो गया. एग्जिट ऑप्शंस भी हैं. ये मतलब अगर आप सोचते हैं कि आपका पैसा, मैं चाहूंगी सीजन सर थोड़ा सा एग्जिट के ऊपर और अच्छे से समझा पाते हैं. सर अगर आप एग्जिट ऑप्शन थोड़ा बता पाएंगे. अगर कोई बोलेगा मैं पैसा तो जमा कर रहा हूँ, बीच में मुझे कोई मेडिकल इमरजेंसी आ गई, घर में बच्चों की शादी आ गई, या कोई और बड़ा काम आ गया, घर खरीदना है, किसी की जिंदगी में कोई बड़ा काम आ गया और आपको आपका जमा किया हुआ पैसा आप चाहते हैं कि आप निकालना, आप सोचते हैं कि पेंशन तो मेरे को करना ही है लेकिन बीच में मेरे को बहुत जरूरत आ पड़ी है पैसे की, तो क्या मैं निकाल सकती हूँ? तो ये सर थोड़ा सा बताएंगे. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी व संलग्न क्षेत्राचा मोठा वाटा असला तरी अनेक शेतकरी, ग्रामीण कामगार आणि सक्षम उद्योजक वृद्धापनकालीन आर्थिक सुरक्षापासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर PFRDA नियंत्रित NPS ही स्वेच्छेने सहभागी होता येणारी आणि लवचिक पेन्शन योजना म्हणून पुढे आणण्यात येत आहे, असे यावेळी सांगण्यात आले. से संबंधित एक जागरूकता कार्यक्रम कर रहे हैं और NPS संचय भारत सरकार के PFRDA द्वारा जो है ये योजना लागू की गई है. इस योजना के माध्यम से हम चाहते हैं कि जो लोग 60 वर्ष के हो जाए उनको लगातार एक इनकम मिलती रहे पेंशन के माध्यम से. इस दिशा में हम लोग ये कार्यक्रम कर रहे हैं और हमारे पास NPS स्कीम केंद्र सरकार के कर्मचारियों, सेंट्रल गवर्नमेंट एम्प्लॉयज़ और स्टेट गवर्नमेंट एम्प्लॉयज़, कॉर्पोरेट एम्प्लॉयज़, इन सभी के लिए अवेलेबल थी. लेकिन हम चाहते हैं कि ये योजना का लाभ अब जो है किसानों को मिले, जो ग्रामीण भारत में लोग रहते हैं, रूरल इंडिया में, उनके लोगों को भी इस स्कीम का फ़ायदा मिले. इसके लिए हम ये योजना का प्रचार प्रसार कर रहे हैं
इस योजना में आप मात्र 250 रुपीज़ से दे करके अपना अकाउंट ओपन कर सकते हैं और बाद में सिर्फ 10 रुपये दे करके आप इस स्कीम को जारी रख सकते हैं। जब भी आपका मन करे आप 10 रुपये इस स्कीम में डाल सकते हैं। ये सुविधा दी गई है और 15 वर्ष के बाद आप जब चाहेंगे तो आप इस पैसे को के माध्यम से अपना पेंशन प्राप्त कर सकते हैं। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकरी व संबंधित घटकांमध्ये एनपीएससी विषयी जनजागृती करणे, ठिकाणीचं सदस्य नोंदणी सुलभ करणे आणि आर्थिक समावेशाला चालना देणे हा होता. Today we have come to Belgavi to do the NPS outreach program. It is an initiative by PFRDA. PFRDA is going to take up 120 programs for the informal sector in this year, and this is our wonderful initiative across the country. We are talking what is NPS, how NPS is beneficial for the informal sector, and today we discuss in detail about the scheme NPS Sanchay. NPS Sanchay is a scheme basically for the informal sector, which is a default scheme, simple, easy to understand and easy to enroll. Anybody between the age of 18 and 85 in the informal sector can enroll for this scheme. And we discuss in detail that how people can take advantage of this scheme, and we will continue to do this kind of initiative going forward across the country. Thank you. कार्यक्रमाच्या शेवटी मिथुन बापशेत यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ एनुग्रामला.